नमस्कार. आज 26 नोव्हेंबर. आपण आज संविधान दिवस साजरा करत आहोत. या संविधान दिवसाच्या निमित्तानं आपण सरनाम्याचं म्हणजे संविधानाचा प्रिॲम्बल जे आहे त्याचं वाचन करत असतो. हा सरनामा म्हणजे नेमकं काय आहे, त्याचं वाचन करण्याचे काय उद्देश आहेत आणि त्यासोबतच नेमकं काही वर्षांपूर्वीपासूनच हे संविधान दिवस आपण का साजरा करत आहोत आणि संविधानाच्या प्रिॲम्बलचं वाचन का करत आहोत, या सर्व बाबी आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. सगळ्यात अगोदर एक बाब लक्षात असू द्या. प्रिॲम्बल, प्रास्ताविका, उद्देशिका किंवा सरनामा असा कोणताही शब्द मी वापरला तरीही त्याचा अर्थ एकच, ते म्हणजे प्रिॲम्बल, जे संविधानाच्या अगदी सुरुवातीला आहे. सरनामा म्हणजे नेमकं काय आहे तर संविधानामध्ये जे सगळं नमूद करण्यात आलेलं आहे तेच अगदी मोजक्या शब्दामध्ये, म्हणजे संविधानाचे इंट्रोडक्शन किंवा परिचय असं आपल्याला म्हणता येईल, ते ह्या प्रिॲम्बलमध्ये आहे. मग संविधानामध्ये जी मूलभूत तत्व आहेत, जी फिलॉसॉफी आहेत, आपले जे प्रिन्सिपल्स आहेत, संविधानाचा नेमकी वापर कसा करायचा आहे, कशासाठी त्याचा उपयोग होणार आहे, या सगळ्याच बाबी अगदी मोजक्या शब्दामध्ये आपल्या ह्या संविधानाच्या प्रिॲम्बलमध्ये आहेत. सगळ्यात अगोदर मी तुम्हाला संविधानाच्या प्रिॲम्बलची काही वैशिष्ट्य सांगू इच्छिते. संविधानाचं प्रिॲम्बल जे सुरू होतं, आम्ही भारताचे लोक, इथपासून सुरू झालेला आपला सरनामा स्वतः प्रत अर्पण करीत आहोत, इथे येऊन थांबतो. आणि हे संपूर्ण फक्त एकच वाक्य आहे बरं का. स्वल्पविराम, अर्धविराम, विसर्ग अशा पद्धतींच्या विरामचिन्हांचा वापर करत करत संपूर्ण एका वाक्यामध्ये मोजक्या शब्दामध्ये आपल्या संविधानाचे इंट्रोडक्शन या सरनाम्यामध्ये आलेलं आहे. संविधानाच्या सरनाम्याचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की यातील कोणताही शब्द अगदी सहज आलेला नाही. प्रत्येक शब्दावर खूप चर्चा झाली, विचार विमर्श झाले, ब्रेनस्टॉर्मिंग झालं. सुरुवात कशी करायची आहे, आम्ही हा शब्द का घ्यायचा आहे, भारताचे लोक हेच शब्द का घ्यायचे आहेत. थोडक्यात काय तर अगदी प्रत्येक शब्दावर भरपूर ब्रेनस्टॉर्मिंग झालं आणि नंतरच हा सरनामा बनला आहे. त्याच्यामुळेच अगदी मोजक्या शब्दांमधला सरनामा किती महत्त्वाचा आहे हे त्याच्यावरून आपल्या लक्षात येऊ शकतं. आणि तिसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आजपर्यंत या सरनाम्यामध्ये फक्त एकच दुरुस्ती झालेली आहे. 42वी घटना दुरुस्ती आपण जी म्हणतो तिच्यानुसार यामध्ये 3 शब्द ॲड करण्यात आले आहेत. एक तर समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता असे 3 शब्द या आपल्या प्रिॲम्बलमध्ये ॲड झालेले आहेत. त्या संदर्भानं आपण नंतर पुन्हा बघणार आहोतच. आता सरनामा थोडक्यात काय आहे ते आपण बघूया. सरनाम्याची सुरुवात होते आहे आम्ही भारताचे लोक. लक्षात घ्या हां, भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर हा सरनामा तयार झालेला आहे. जेव्हा लक्षात असं आलं की दुसरं महायुद्ध संपलं आणि ब्रिटिशांची सुद्धा मानसिकता झाली की भारताला स्वातंत्र्य द्यायचं आहे, तेव्हा मग हा आपला स्वतंत्र झालेला भारत कोणत्या संविधानानुसार चालला पाहिजे, आपले नियम काय असले पाहिजे, एकंदरीत त्याचं स्ट्रक्चर काय असलं पाहिजे, या संदर्भामध्ये हा सरनामा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तयार केला आणि तो मांडला. म्हणजे 1947च्याही अगोदर आम्ही हा शब्द आलेला आहे, भारताचे लोक हा सुद्धा शब्द त्याच्यामध्ये आलेला आहे. म्हणजेच हा सरनामा कोण तयार करत आहे तर आम्ही भारताचे लोक तयार करत आहोत. अर्थातच प्रत्येक भारतीयाला तिथे जाणं शक्य नव्हतं, त्याच्यामुळे कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली जी होती तिनं हा सरनामा तयार केलेला आहे आणि त्या संदर्भात पुढे आपण सगळा उल्लेख बघत आहोतच. म्हणजेच हा सरनामा आपण भारतीयांनी तयार केलेला आहे, हा एक महत्त्वाचा मुद्दा येतो. त्यानंतर पुढचे जे शब्द आहेत, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य.
मी उल्लेख केल्याप्रमाणे यातील समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे 2 शब्द 42व्या घटना दुरुस्तीनुसार आलेले आहेत. सार्वभौम म्हणजे काय? तर आम्ही पूर्णतः स्वतंत्र आहोत, सॉव्हरीन आहोत, आमच्यावर कोणाचाही अंमल नाही. देशांतर्गत कोणते धोरण राबवायचे आहेत आणि देशाचे इतर देशांशी संबंध कसे असतील किंवा बाकीचे जे धोरण असतील, बाहेरचे एक्सटर्नल अफेअर्स आपण ज्याला म्हणतो, त्या संदर्भातलेही धोरण जे राबवायचे असतील ते आम्ही स्वतः राबवणार आहोत. त्याच्यामध्ये कुणीही ढवळाढवळ करणार नाही. या अर्थानं आपण सार्वभौम आहोत. दुसरा शब्द जो आला आहे तो समाजवादी 42व्या घटना दुरुस्तीनुसार आला आहे. समाजवादी हा शब्द ऐकल्यानंतर थोडंफार आपल्याला असं वाटतं की कदाचित हा कम्युनिझमकडे जाणारा मार्ग आहे का? तर तसं अजिबात नाही. त्याच्यामध्ये फरक आहे. वस्तुतः महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांची जी संकल्पना किंवा फिलॉसॉफी होती त्यातून हा शब्द आलेला आहे असं म्हणावं लागेल आपल्याला, की समाजवादी म्हणजे जी विषमता आहे, संधीची विषमता, गरिबी, या सगळ्याच्या सगळ्या गोष्टींचं निर्मूलन होईल. म्हणजे वेलफेअर स्टेट, कल्याणकारी राज्य निर्मिती जी म्हणतो ना आपण, त्या दृष्टिकोनातून हा समाजवादी शब्द 42व्या घटना दुरुस्तीनुसार ॲड करण्यात आलेला आहे. त्यानंतर आणखी ॲड झालेला शब्द म्हणजे धर्मनिरपेक्ष. धर्मनिरपेक्ष याचा काय अर्थ आहे? तर आपल्या देशाला, स्वतःला कोणताही धर्म नाही. म्हणजे जसं एखादं राष्ट्र पर्टिक्युलर धर्माचं आहे असं म्हटलं जातं, तसं आपल्या देशाचा स्वतःचा कोणताही धर्म नाही. पण त्याच वेळेस विविधतेतून एकता आपण जे म्हणतो ना, आपल्या देशामध्ये मात्र विविध धर्मांचे लोक राहत आहेत. त्याच्यामुळे आपल्या देशातल्या प्रत्येक नागरिकाला त्याच्या धर्माबद्दल पूर्णतः स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे. या अर्थानं धर्मनिरपेक्ष हा शब्द अत्यंत महत्त्वाचा ठरतो. त्याच्यानंतरचा शब्द आहे लोकशाही. लोकशाही म्हटल्यानंतर अगदी लहानपणापासून आपण अब्राहम लिंकन यांची जी व्याख्या ऐकलेली आहे किंवा वाचलेली आहे तीच इथे अभिप्रेत आहे. लोकांनी लोकांसाठी चालवलेलं लोकांचं राज्य म्हणजे लोकशाही. आपण सुद्धा काय करतो, प्रत्येक जण तर काही शासनामध्ये समाविष्ट होऊ शकत नाही, म्हणून आपण आपले प्रतिनिधी निवडून देतो, लोकप्रतिनिधी ज्यांना म्हटलं जातं, आणि आपल्या वतीनं ते देशाचं शासन चालवत असतात. या अर्थानं आपलं राज्य किंवा आपला देश हा लोकशाही देश आहे. आणि गणराज्य, गणराज्य म्हणजे आपल्या देशामध्ये सर्वोच्च 2 पदं आहेत, एक पंतप्रधान आणि दुसरं राष्ट्रपती. लक्षात घ्या, हे दोन्हीही पद निवडणुकीच्या मार्फत भरले जातात. म्हणजेच ह्या दोन्ही पदांवरच्या व्यक्ती निवडल्या जातात, त्या नॉमिनेट होत नाहीत किंवा वंश परंपरेने येत नाहीत. त्या अर्थानं आपलं हे गणराज्य आहे. हे महत्त्वाचे 5 शब्द जेव्हा आपण वाचतो त्याच्यानंतर जे आपल्या लक्षात येईल ते म्हणजे न्याय, स्वातंत्र्य आणि समानता. मग न्याय कशाचा? तर न्याय सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक. आपल्या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला हा न्याय मिळेलच याची हमी आपल्या ह्या संविधानानं दिलेली आहे आणि त्याचाच उल्लेख या प्रिएम्बलमध्ये आलेला आहे. त्यानंतर दुसरा जो महत्त्वाचा शब्द आहे तो म्हणजे स्वातंत्र्य. हे स्वातंत्र्य कशाचं? तर विचार, आपण कोणत्याही पद्धतीचे विचार करू शकतो. अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य, विश्वास, श्रद्धा आणि उपासना यांचं स्वातंत्र्य. त्याच्यानंतरचा तिसरा जो महत्त्वाचा शब्द आहे तो म्हणजे समानता. समानता कशाची? तर दर्जाची आणि संधीची समानता. त्याच्यामुळेच तर भारतातल्या प्रत्येक नागरिकाला प्रत्येक ठिकाणी ही दर्जाची आणि संधीची समानता दिलेली आहे, हे आपल्या लक्षात येऊ शकेल. यानंतर पुढचे जे शब्द आहेत त्यातला महत्त्वाचा शब्द सांगते, पूर्ण प्रिएम्बल मी वाचत नाहीये. बंधुता. तर बंधुता कशाच्या संदर्भातला आहे? व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता आणि एकात्मता. एकात्मता हा शब्द 42व्या घटना दुरुस्तीनुसार आलेला आहे. व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचं आश्वासन देणारी बंधुता.
यांचा उल्लेख सुद्धा या प्रिॲम्बलमध्ये आहे. आणि शेवटी काय शब्द आहेत तर प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेमध्ये आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. आम्ही भारताचे लोक इथून सुरू झालेलं हे संविधान आपल्याला कोणत्या कोणत्या बाबतीमध्ये न्याय, स्वातंत्र्य, समानता आहे, बंधुता कशाच्या संदर्भातली आहे इथपर्यंत येऊन त्याच्यासोबतच आपलं राज्य काय आहे, म्हणजे अगदी सुरुवातीला जे मी 5 शब्द सांगितलेले होते ते 5 शब्द सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य इथून जे सगळं सुरू झालेलं आहे तर ते हे संविधान आपण अंगीकृत केलं आहे, अधिनियमित केलं आहे आणि स्वतः प्रत अर्पित केलं आहे. अशा रीतीनं हा संविधानाचा प्रिॲम्बलचा भाग महत्त्वाचा येतो. अगदी वर्ड टू वर्ड मी संविधानाचं प्रिॲम्बल वाचून दाखवलेलं नाही, त्यातले महत्त्वाच्या बाबींवर चर्चा करणं हाच आपला उद्देश महत्त्वाचा आहे. आता जसं मी सुरुवातीला म्हणाले होते की 1949 म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान आपण स्वीकारलं, आपल्या प्रत अर्पण केलं असं म्हटलं. त्याच्यानंतर 26 जानेवारी 1950 पासून या संविधानाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुद्धा सुरू झाली. पण मग 1950 पासून आपण हा संविधान दिवस साजरा करत होतो का? अजिबात नाही. मग का आवश्यकता भासली की संविधान दिवस साजरा करण्याची? या मुद्द्यांवर चर्चा करत असताना आणखी एक बाब मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छिते. प्रशासकीय अधिकारी जर खरंच त्यांनी मनात आणलं, धैर्य दाखवलं, हिंमत दाखवली तर काय करू शकतात हे सुद्धा आपल्याला आता मी पुढे जे सांगणार आहे त्याच्यातून लक्षात येईलच. E.Z. खोब्रागडे हे IAS ऑफिसर आणि त्यांना असं वाटत होतं की संविधान फार महत्त्वाचं आहे. संपूर्ण संविधान तर लोकांपर्यंत अगदी वर्ड टू वर्ड जाऊ शकणार नाही, त्यातले प्रत्येक तत्व कदाचित प्रत्येकाच्या लक्षात येऊ शकणार नाहीत, पण हा मोजक्या शब्दांमधला सरनामा जो आहे तो तर सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे. मग अशा परिस्थितीमध्ये हा सरनामा सर्वांपर्यंत पोहोचवायचा कसा, हा जेव्हा मुद्दा आला तेव्हा जेव्हा ते नागपूर जिल्हा परिषदेचे CEO होते तेव्हा त्यांनी एक उपक्रम राबवला. हा देशातला पहिला उपक्रम आहे ज्याचं नाव होतं संविधान ओळख. त्याच्या मार्फत त्यांनी काय केलं, त्या जिल्ह्यामध्ये आणि जिल्ह्यातल्या सगळ्या शाळांमध्ये संविधान ओळख हा उपक्रम राबवला. त्याच्या अंतर्गत प्रत्येक शाळेची इमारत जी आहे त्या इमारतीच्या दर्शनी भागावर हा प्रिॲम्बल आपला जो आहे तो रंगीत शब्दांमध्ये लिहून काढण्यात आला. आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला हे आठवत असेल की आपण शाळेत जेव्हा जातो तेव्हा आपलं राष्ट्रगीत होतं, आपली भारताची प्रतिज्ञा होते, महत्त्वाचे काही परिपाठ होत असतात. मग अशा वेळेस या प्रिॲम्बलचं सुद्धा वाचन कंपल्सरी करण्यात आलं. उद्देश हाच होता, या शालेय मुलामुलींच्या मार्फत हा सरनामा थेट त्यांच्या घरांपर्यंत पोहोचावा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा. E.Z. खोब्रागडे सरांच्या कल्पकतेतून हा उपक्रम सुरू झाला आणि संविधान दिवस साजरा करण्याचं सुद्धा श्रेय त्यांच्याकडेच जातं. सन 2005 पासून त्यांनी कंटिन्युअस पाठपुरावा केला. शासन स्तरावर म्हणजे आपल्या राज्य शासनाच्या स्तरावर, त्याच्यानंतर देश पातळीवर जिथे जिथे त्यांना पाठपुरावा करणं गरजेचं वाटलं त्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी पाठपुरावा केला. मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे E.Z. खोब्रागडे सर जेव्हा नागपूरचे CEO होते तेव्हा 3 डिसेंबर 2005 पासून नागपूरमध्येच त्यांनी सुरुवात केली आणि हा संविधान ओळख उपक्रम सुरू झाला. त्यानंतर 9 मार्च 2006च्या पत्रानुसार राज्यातल्या सर्व आदिवासींच्या सर्व आश्रमशाळांमध्ये या प्रिॲम्बलचं वाचन परिपाठाच्या वेळेस करण्याबद्दल सांगण्यात आलं. आणि एक बाब मी अतिशय अभिमानानं सांगू इच्छिते की आपला महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकर यांचा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो. आणि याच आपल्या महाराष्ट्रामध्ये E.Z. खोब्रागडे सरांच्या कल्पकतेतून आणि त्यांच्या विचारांमधून 26 नोव्हेंबर 2005 रोजी देशात सर्वप्रथम
नागपूरमध्ये हा संविधान दिवस साजरा करण्यात आला. आणि अर्थात सरांनी हा संविधान दिवस साजरा केला असला तरी हा पूर्ण राज्य पातळीवर साजरा केला जावा याच्यासाठी त्यांनी सातत्यानं पाठपुरावा केला. त्यानंतर 24 नोव्हेंबर 2008 रोजी आपल्या महाराष्ट्र शासनानं एक GR काढला आणि त्याच्यानुसार संपूर्ण राज्यभर हा संविधान दिवस साजरा करायचा आहे हे सांगितलं. त्या अर्थानं महाराष्ट्र हा देशातलं पहिलं राज्य ठरलं जे संविधान दिवस साजरा करू लागलं आणि संविधानाला एवढा प्रचंड सन्मान जाहीररित्या द्यायला लागलं. मग त्या अंतर्गत काय होतं तर सर्व शासकीय निमशासकीय ऑफिसेस जे आहेत, त्यानंतर आपण त्रिस्तरीय संरचना जी स्वीकारली आहे, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायती, महानगरपालिका, नगरपालिका, अशा सगळ्या ऑफिसेसमधून ह्या प्रिएम्बलचं वाचन सुरू झालं. त्याच्यासोबतच राज्यातल्या सगळ्या माध्यमिक, उच्च माध्यमिक, प्राथमिक आणि सगळ्याच शाळा कॉलेजेसमधून या प्रिएम्बलचं वाचन सुरू झालं. 26 नोव्हेंबर या दिवशी हे प्रिएम्बल वाचायचं आहे हे निश्चित करण्यात आलं. त्याच्यासोबतच संविधानाबद्दल माहिती इतरांपर्यंत, लोकांपर्यंत, कॉमन पीपलपर्यंत ही पोहोचावी याच्यासाठी संविधान यात्रा काढण्याबद्दल सुद्धा सूचित करण्यात आलं. वेगवेगळे पोस्टर्स, बॅनर्स, वेगवेगळे कार्यक्रम, व्याख्यानं यांच्या मार्फतही या संविधानाबद्दलची माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्याबद्दलचे निर्देश राज्य शासनाने दिले. EZ खोब्रागडे सर इथेही थांबले नाहीत. मी म्हटलं ना की एका अधिकाऱ्यानं जर ठरवलं तर आपण काय करू शकतो. सरांनी पाठपुरावा कंटिन्युअस सुरूच ठेवलेला होता आणि शेवटी 2015 मध्ये देश पातळीवर ठरवण्यात आलं की आता संविधान दिवस 26 नोव्हेंबर रोजी सगळ्या देशभर साजरा केला जाईल. 26 जानेवारी 1950 पासून आपलं संविधान अंमलात आलेलं असलं तरी त्याबद्दलची माहिती अजूनही बहुसंख्य लोकांना नाही, अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना सुद्धा नाही याची खंत EZ खोब्रागडे सरांना वाटत होती. आणि त्याच्यामुळेच त्यांच्याच शब्दात जर सांगायचं झालं तर संविधानाची मूलभूत तत्व प्रत्येक नागरिकाला संस्कारित करणारी आहेत. संविधानातील मूलभूत गोष्टी या माणसाच्या प्रतिष्ठापूर्वक जगण्याशी आणि विकसित अस्तित्वाशी निगडीत आहेत. मला हे वाक्य तर खूप जास्त आवडलं. भारतीय संविधान म्हणजे राष्ट्रीय एकात्मता, बंधुता आणि देशाच्या संपन्नतेचा जगातला अत्यंत सुंदर राष्ट्रग्रंथ आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहेच की आपली लोकशाही ही जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे आणि ही लोकशाही कशाच्या आधारावर चालते आहे तर या आपल्या संविधानाच्या आधारावर चालत आहे. त्याच्यामुळेच या संविधानाचा सन्मान करणं म्हणजेच आपल्या देशाचा सन्मान करणं आहे. संविधानाच्या संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समारोपीय भाषण केलं होतं 25 नोव्हेंबर 1949 रोजी. त्यांचं हे वाक्य देखील मला अवश्य उद्धृत करावंसं वाटतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते, घटना कितीही चांगली असली तरी ती अंमलात आणणारे लोक जर चांगले नसतील तर त्या घटनेचे मातेरे होते. मात्र घटना कितीही वाईट असली तरी ती राबवणारे लोक जर चांगले असतील तर ती घटना निसंशय चांगली ठरते. या संविधानाच्या माध्यमातून, संविधानाच्या प्रिएम्बलच्या वाचनाच्या माध्यमातून आपल्याला असेच तर सुजाण नागरिक बनवायचे आहेत जे आपल्या देशाला नेहमीच प्रगतीपथावर ठेवतील. थँक्यू.